पालघर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक लढवलेले डॉक्टर दिनेश परदेशी यांनी आज तालुक्यातील जनसमुदायासोबत संवाद साधलाय। यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, नागरिक आणि मतदार उपस्थित होते। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्ते आणि तालुक्यातील जनतेच्या मनात एक हळहळ होती, ती आज या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून दूर करण्यात आली। एका निवडणुकीत जरी आपला पराभव झाला असला तरी जनतेने कायम साथ दिली आहे। आपले राजकारणाचे फाउंडेशन मजबूत आहे, ती कोणी हलवू शकत नाही। काही झाले तरी जनता आपल्या सोबत आहे याची खात्री आहे। आपण मागील काही वर्षांपासून वैजापूरची ओळख बदलवलेली आहे आणि आपण सुसंस्कृत आणि संयमी वैजापूर तालुका बनवल्याचं प्रतिपादन डॉक्टर दिनेश परदेशी यांनी चाहत्यांसोबत संवाद साधताना केलं। सर्व समाजात शांतता, बंधुभाव निर्माण करून लोकाभिमुख विकास कामे केली आहे। यात कधीही आपला आणि विरोधक असा भेदभाव केलेला नाही। मात्र या निवडणुकीत काही मंडळींनी विविध प्रकारे जनतेच्या मनात विष पेरले। मात्र आपल्याला याची दुरुस्ती करायची आहे। लढणे आपल्या रक्तात आहे, त्यामुळे आता पुन्हा नव्यानं उभारीनं जनतेत जाणार असल्याचं प्रतिपादन डॉक्टर दिनेश परदेशी यांनी केलंय। तालुक्यातील जनतेवर, कार्यकर्त्यांवर, सर्वसामान्य नागरिकांवर झालेला अन्याय आपण सहन करणार नाही। यासाठी लढा द्यावा लागला तरी चालेल, आपण मागे हटणार नाही। पुन्हा तालुक्याच्या हितासाठी सर्वांनी आपापसातील मनभेद विसरून एकत्र येणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। तालुक्याच्या विकासासाठी मी भक्कम आहे आणि आपण तयार केलेला सुसंस्कृत वैजापूर, त्याचा विकासही प्रत्येकाचीच आता जबाबदारी असल्याचंही डॉक्टर दिनेश परदेशी यांनी सांगितलंय। यावेळी व्यासपीठावर पक्षाचे विविध कार्यकर्त्यांसह चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, बिंदास मीडिया।